परमेश्वरम त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचे स्मरण करू आजच्या हा मंगलमय प्रसंगी सद्गुरु राष्ट्रसंत वसुंधरा रत्न शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली महाराज यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्ष या कार्यक्रमाचे आयोजन करून माऊलींना या ठिकाणी बोलून घेत आहेत। आज विशेष अतिथी विशेष गुरुमाऊली आपल्यांप्रती आतापर्यंत मार्गदर्शन केलेले परमपूज्य शकस्थल ब्रह्मी सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी खतगावकर यांच्या चरणी अनंत वंदन करू। आता या कार्यक्रमाला नंतर लाभणारे पूज्य गुरुमौली सोमलिंग शिवाचार्य महास्वामीजी बिचकुंदा मठ त्यांचेही या ठिकाणी स्मरण करू। तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू। फार सुंदर या ठिकाणी तेलुगू मराठी कन्नडा या 3 भाषांमध्ये माऊली तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहेत आणि या ठिकाणी बसलेले काही आंध्राचे महाराष्ट्राचे कर्नाटकाचे 3 प्रांतांच्या भक्त मंडळी या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात आणि विशेष करून 3 प्रांत 3 भाषा 3 महाराज 3 राज्य बघा 3 नदी 3 नदी नाही परंतु या ठिकाणी त्रिवेणी संगम गुरुमाऊली या ठिकाणी सांगितलेले आहे। असो तर दरवर्ष गुरुमाऊली म्हटल्याप्रमाणे 2 महाराजांना या ठिकाणी बोलवित होते तर आम्ही बी इलाहाबादला गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा 3 नदी आहे देशमुख माताजी सांगितल्याप्रमाणे गंगा यमुना सरस्वती परंतु एक नदी बिलकुल दिसत नाही। गंगा यमुना त्या ठिकाणी दिसते परंतु सरस्वती त्या ठिकाणी संगम दिसत नाही। तसं आम्ही तुम्हाला दोघंच दिसत आहोत एक महाराज दिसत नाही। लक्षात आलं महाराज नाहीत का महाराज आहेत परंतु तुमच्या डोळ्याला दिसत नाही ते आहेत महाराज परंतु कुठं आहेत आम्ही गैप करून टाकलो त्यांना। लक्षात आलं असो फार सुंदर रात्रभर या ठिकाणी तुम्ही माऊलीचं स्मरण करत जागरण या ठिकाणी केलेले आहात। फार मोठे मोठे कलाकार आहे इतका सुंदर आवाज त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे। वेळाच्या अभावी आम्ही त्यांच्या गीत आम्ही ऐकू शकत नाही तरी सुद्धा 2 माता या ठिकाणी आपल्या समोर गीत गायलेले आहेत। गात असताना आम्ही ऐकलो त्यांच्या मुखातून वासरू आणि गायचं उदाहरण माताजी त्या ठिकाणी दिले आणि माऊलीचं गुणगान मृदंग वाजणारे माताजी ऑल इन वन येते पेटी बी वाजतात मृदंग बी वाजतात गाणं बी म्हणतात ऑल इन वन। लक्षात आलं का तेवढंच नाही मी अचानक कपिलाधाराच्या ठिकाणी उभा राहिलो होतो ते असा पोज काढले तर मला माहितीच नाही नंतर मला आपा तुम्हाला सप्रेम भेंट द्यायचा आहे म्हणून एक मोठा फोटो काढून मला आणून दिले माय कवा काढलीच मला काही पत्ता नाही तर सेम टू सेम विवेकानंद महास्वामीजी सारखं ते मी उभा राहिलो होते म्हणून मला माहितीच नाही परंतु ते काढून तिथं फोटो आणून लावले म्हणजे सर्व अंग त्यांच्याकडे समावेश आहे। तर अशा माताजी या ठिकाणी रात्रभर या मंगलमय प्रसंगी त्यांच्या सेवा लाभलेल्या आहेत। तर गुणगान करत असताना त्यांनी एक शब्द वापरले वासरू आणि गायचं प्रमाण दिले धेनोचे रेवणे चित्ता वासराच्या प्रती त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो ज्यावेळे लेकरांच्या डिलिव्हरी झाल्यानंतर आई काय करते लेकराच्या डिलिव्हरी झाल्यावर सगळं धुवून काढतात त्यांच्या घाण पाण्यानं
काढतात, जे मुळा आहे पूर्ण क्लिअरिटी करतात. कोण? आई. अजून एक आई आहे गाय. गाय बी आमची आई आहे. लक्षात आलं का? मराठी सगळ्यांना कळते काही, तेलुगू मध्ये मी बी थोडं बोलू. కొంచెం మాట్లాడాలి లేకుంటే కొంచెం వస్తున్నది మీకు, నాకు అంత ఎక్కువ తెలుగు రాదు. तो ज्यावेळे आई पाण्याला त्याला लेकराला धुवून काढते, गाय डिलिव्हरी झाल्यानंतर तेही सुद्धा धुवून काढते. काढते की नाही? कसं धुवून काढते? पाण्या नाही, चाटून 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 असं चाटते, असं चाटते, ठिकाणा खुल्ला कुटा बिलकुल थोडा बी शिल्लक त्या ठिकाणी ठेवत नाही. तुम्ही कुठल्याही साबण आणून धुलं तरी सुद्धा तेवढा तुम्ही धुवू शकत नाही. त्या प्रकारे ते गाय त्या वासराला तेवढं चाटून काढते, स्वच्छ करून टाकते. आई पाण्यानं स्वच्छ केली, गाय जीबीनं स्वच्छ केले, गुरुमाई कशाला स्वच्छ करते तुम्हाला सांगतो. त्यांच्याजवळ जीभ बी नाही, त्यांच्याजवळ पाणी बी नाही. कशाला स्वच्छ करतात? तुम्हाला बोलून 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 अंतःकरण स्वच्छ करतात. क्लिअर क्लिअर वचनी अमृता झालो मी पूर्ण तृप्त. हे बहिरंगाचा स्वच्छता हे दोन आई केलं तर अंतरंगाचा स्वच्छता गुरुमाई करत राहते. म्हणून या ठिकाणी आपला अंतःकरण पवित्र करून घेण्यासाठी अनेक व्यक्तींचा धावपळ असून सुद्धा त्यांच्या भाग्यामध्ये मिळू शकत नाही. त्यालाही सुद्धा भाग्य लागतो अंतःकरण पवित्र करून घेण्याकरता, स्वच्छ करून घेण्याकरता. त्या प्रकारे डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तो काय करतात? तुमच्या अज्ञानाचा डोळा उघडून तुम्हाला दर्शन देतात. चर्मचक्षुषी न दिसे, या डोळ्यांना तो दिसत नाही. अशा प्रकारचे दृश्य सद्गुरु माऊली कृपा करतात. म्हणून आज सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अहमदपूरकर यांच्या स्मरण आपण सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 3 वर्षापासून निरंतर या ठिकाणी आपण सेवा करत आहात. रात्री आम्ही सुद्धा आलो आपा आल्यासारखं. ज्या प्रकारे तुम्हाला आम्हाला बघण्यासाठी तळमळ आहे ना, त्या प्रकारे आम्हाला सुद्धा तुम्हाला बघण्याचं तेवढंच तळमळ आहे. लक्षात आलं का? तुम्हाला वाटत असेल आम्हीच महाराजाचं तळमळ करतो, तसं नाही. ज्या प्रकारे आई लेकराला पाहण्यासाठी जसं तळमळ करते, त्या लेकराला बी तसंच वाटते की आईला बघावं, म्हणून त्यालाही तळमळ असते. त्या प्रकारे अत्यंत विरह असलेले भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुरुमाऊलीचं एक धावा असते. त्या प्रकारे गुरुमाऊली त्यांच्या जीवनामध्ये भक्त सद्भक्तांच्या हितचिंतन करण्याकरता त्यांच्या संपूर्ण आयुष्य आपल्याला अर्पण केलेले आहेत. म्हणून तिथपर्यंत भक्तिस्थळापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही, म्हणून हैदराबाद पर्यंत माऊलीचा गुणगान या ठिकाणी व्हावे अशा प्रकारचे सदिच्छा बाळगून, कोणाचं नाव मी घेत नाही, नाव घेतलं तर त्यांचंच नाव घेतले असं म्हणून ते कोकले म्हटल्याप्रमाणे बोलून कशाला परेशान हो. सर्व म्हटले की संपलं. हा, यारे यारे लहान थोर असं म्हटले की संपला. तर तुम्हा सगळ्यांचा सुविधा अहमदपूरला तिथं जाणे, आता तिथे त्यांचं दर्शन घेणे, त्यांच्या गुणगान ऐकणे शक्य नाही, म्हणून इथपर्यंत त्यांना बोलून घ्यावे म्हणून तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम हाती घेत आहात. तर हे आनंदाचं गोष्ट आहे. परंतु त्या प्रकारे माऊली प्रचार आणि प्रसार केल्या कारणाने या ठिकाणी त्यांच्याकडे आमचं ओढ आहे, एक भक्ती, एक श्रद्धा आहे, एक विश्वास आहे, एक अटूट भावना आहे. म्हणून या ठिकाणी प्रतिवर्ष त्यांच्या नावाने या ठिकाणी आपण कार्यक्रम करत आहोत.
तर आज मला 3 कार्यक्रम होतं. श्रीशैल जगद्गुरु बिदरला आलेले आहे, आम्हाला आवर्जून उपस्थितीचं आवाहन केलेले आहेत, तरी सुद्धा आम्ही तिथं जाऊ शकत नाही. लक्षात आलं का? दुसरं कार्यक्रम, एक 2000 भक्तांना मन्मथ स्वामीला एक व्यक्ती घेऊन जात आहे फ्री मध्ये गाडी बांधून. आपण यांना उपदेश करावं, उपदेश करून पाठवून द्या म्हणून त्यांना आम्हाला 2-3 दिवसापासून त्यांनी मागे लागलेले आहे, परंतु तिकडी बी गेला नाही, इकडी बी गेले नाही. इकडी येण्याचं एकमेव कारण आहे त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्याकडे आम्ही पाहिलं म्हणून इकडी धावून आला गाडी. ज्या ठिकाणी प्रेम राहते तिकडी माणूस धावून जाते, शक्यच नाही. बायकोच्या प्रती प्रेम जास्त असेल तर बायकोला सोडून जात नाही. दुसऱ्या बाईचं कधी प्रेम असेल तर बायकोला सोडून कुठं बी पळत राहतो. लक्षात आलं का? म्हणून एक उदाहरण दिलो. त्या प्रकारे 4-5 मुलं तुम्हाला असलं तरी सुद्धा सगळ्यांनी एकाच वेळेला कार्यक्रम ठेवला असेल तर कोणाकडे जाता तुम्ही सांगा? ज्याने आपल्या प्रति निष्ठा बाळगलेली आहे, प्रेम ठेवलेले आहे. ठीक आहे, ते लोक म्हणत असेल तमलूरचे आप्पा हैदराबाद मध्ये पैसा आहे म्हणून जात असेल म्हणून ते म्हणत असेल, परंतु खतगावचा आप्पा तुम्हाला म्हटले माझ्याकडे गाडी नाही, घोडा नाही, काय नाही, मी बी इथं आलो. मग यांनी सुद्धा येण्याचं एकमेव कारण आहे तुमचं जवळ शुद्ध प्रेम आहे म्हणून दाखविण्यासाठी. लक्षात आलं का? प्रेमाचा अंकित शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित. भाव शुद्ध असेल तर त्या ठिकाणी देव धावून येत असतो. त्या प्रकारे तुमच्या अशा प्रकारच्या शुद्ध भाव आहे. आम्हाला बघणार कोण आहे? बघा, तेवढा गाव दार शेत शिवार सगळं सोडून या ठिकाणी शुद्ध कर्म करून सेवा करून 4 पैसा मिळवून घेण्यासाठी तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी जीवन इथं तुम्ही व्यतीत करत आहात. म्हणून या ठिकाणी हे सर्व सोडून आलेले व्यक्तींना भेटण्यासाठी गुरुमाऊली कसंही येणार आहेत. त्या प्रकारे गुरुमाऊली काय संदेश आम्हाला दिलेले आहे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून मी विराम करतो, कारण तुम्हाला वेळेचा अभाव त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. तर काय संदेश दिलेले आहे गुरुमाऊली सद्गुरू? कोणता डोळा तुमचा उघडलेले आहे? कोणत्या प्रकारे तुम्हाला क्लिअरिटी त्यांनी केलेली आहे? कशा प्रकारचे तुमचा अंघोळ त्यांनी घातलेले आहेत? तुम्हाला सांगतो, रात्रभर हे माता मंडळी भजन केले तरी सुद्धा अजून कसं आहे ते अजून कधी आत्ताच आंघोळ करून बसले का, आता आरामशीर झोपून आता आलेले आहे का असं वाटते. एवढा फ्रेश आहे. हे ऊर्जा कुठून मिळते म्हटलं तर माऊलीचा प्रेमाच्या पोटी ते ऊर्जा आपल्या आप त्या ठिकाणी मिळत राहतो. तर हे आदर्श प्रतिवर्ष पुण्यस्मरण, जयंती उत्सव, रामजन्म, अनेक महान देवी देवतांच्या जन्मोत्सव, पुण्यस्मरणोत्सव हे करण्याचंही एकमेव कारण आहे त्यांच्या आदर्श जीवनाच्या काही ना काही गुण आपल्या अंगी निर्माण होण्यासाठी हे कार्यक्रम आपण साजरी करत आहोत. काही प्रदर्शन नाही या ठिकाणी, त्यांच्या काही ना काही आपला संदेश दिलेले आहे. संदेश थोडासा आपल्या कानापर्यंत मिळावे म्हणून हे कार्यक्रम आपण आयोजित करतो. गणेश उत्सव झाला, आता 10-11 दिवस आम्ही त्या ठिकाणी बसविलो होतो. गणेश उत्सवामध्ये फक्त गणेशाच्या आराधना न करता, तिथं आरती न करता आमचे प्रवचन बी दररोज ठेवले होते 11 दिवस. त्या ठिकाणी फक्त गणपतीला बसून आरती करून मोकळं करून नदीमध्ये टाकून द्यायला पाहिजे होतं, परंतु जाता जाता ते गणेश काय संदेश आपल्याला दिलेले आहे हे संदेश सांगण्यासाठी सद्गुरु माऊली फार गरज आहे. म्हणून या ठिकाणी गुरुमाऊलीला बोलून घेऊन फक्त पुण्यस्मरण करून आरती करून तुम्हाला सगळ्याला खीर भात मारून निघून जा असं म्हणायला जमत होतं, परंतु या ठिकाणी आम्हाला बोलून घेण्याचं एकमेव कारण आहे माऊलीचा संदेश तुमच्यापर्यंत मिळावा. या उद्देशाने आम्हाला या ठिकाणी बोलवून घेतलेले आहे. काय संदेश? अशा रात्रभर जागरण करून मी कालच सांगून आलो, आठवण आला म्हणून तुम्हाला सांगतो.
जागरण करून ते सकाळी उठून जात होते. एक संत, हे मातासारखं एक संत जात होते. रात्रभर जागरण केलेल्या व्यक्तीचा डोळा कसा असते? टवटवीत असते का? नाही, लाल भडक राहते. रात्र जागरण झालेल्या माणसाचं डोळा लाल झालेले. जंगलात त्यांच्या वाट होतं जायचं. तिकडून एक 2-3 व्यक्तीचा टोळी तिकडून येत होते. त्यांचे बी डोळा लाल भडक होते. तिकडून येणाऱ्याच्या डोळा बी लाल भडक, इकडून जाणाऱ्या व्यक्तीचं बी डोळं लाल भडक. यांच्या डोळं कशा करता लाल झालेले तुम्हाला माहिती आहे. रात्रभर भजन केल्यामुळं त्यांचे डोळं काय झाले? लाल झाले. यांनी काय समजून घेतलं? अरे माझ्यासारखंच याने रात्रभर भजन करून तिकडून 2-3 संत येवलेत म्हणून या माणसाला वाटलं. परंतु खरं पाहिलं असलं तर ते चोर होते. तीन रात्रभर चोरी करून 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 काही न मिळाल्यामुळं ते थकून आता जाऊन झोपावं म्हणून ते येत होते. परंतु महाराजांच्या डोळ्यात, महाराजांच्या मनात काय वाटलं? हे बी भजन करून भजनकरी मंडळी आहे, कोकले साहेब आहेत आणि आपले ह्याचे काय नाव आहे, कुर्लेकर आहे. अशा 2-3 नाव, म्हणजे त्याला माहिती नव्हतं कुर्लेकर आहे, कोकले आहे, ते आहे. त्याला भजन मंडळी समजून घेतलं यांच्यासारखे. परंतु ते तुमच्यासारखे नव्हते, ते चोर होते. लक्षात आलं का? पाहिलं, आनंद वाटला. शरणार्थ शरणार्थी म्हटलं. करा की शरणार्थी शरणार्थी म्हणायचं. फोन येऊन आला तर शरणार्थी म्हणायचं, हल्लो म्हणायचं नाही. हा, ओम नमः शिवाय म्हणायचा, ओम म्हणायचा. हे हल्लो म्हणणारा तर कोण आहे म्हटलं तर ते फोन शोध केलेले बायकोचं नाव हल्लो आहे म्हणे. आणि बायकोचं नाव गोडगोडीने, आईचं नाव गोडीनं विदेशचे लोक बोलत नाही, बायकोचं नाव घेऊन गोडगोडीनं बोलतात. म्हणून त्याने शोध लावल्यानंतर त्या बायकोच्या नावानं हॅलो म्हणून ठेवले. तेव्हापासून परंपरा सगळे हे बाया, हे पुरुष सगळे हल्लो हल्लो म्हणायला सुरुवात केले. म्हणून त्यांनी शोध लावून आमच्या हातात दिले. त्याकरता तुम्ही काय करायचं? शरणार्थी म्हणायचं. फोन उचलल्याबरोबर काय म्हणायचं? तिकडच्या माणूस काय म्हणायचं? नाही, शरणू शरणार्थी म्हणायचं. डबल म्हणायचं त्याला. इकडून शरणार्थी, तिकडचं शरणू शरणार्थी. किती समाधान वाटत असेल. हल्लो अरे चलो, हलो अरे चलो, कुछ भी नाही. म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी आपण जे प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे काही ना काही पुण्य त्या ठिकाणी संग्रहित व्हायला पाहिजे, त्या प्रकारे आपण बोली करावं. काय सांगत होतो तुम्हाला? 3 व्यक्ती तिकडून येत असल्यामुळं चोर हे समजलेले नाही, त्याला हे संत आहे समजलं. त्यांना वाटलं हे यांना बी चोरी करून येवलेत, परंतु कुठं काय गडबड काय हाताला लागला नसेल तर यांनी म्हटलं काय हो, काय माल वगैरे भेटलं नाही का? त्यांनी म्हटलं कुठला माल काय नाही, बऱ्याच दिवसापासून करलेलो सेवा, काहीच गवसलं नाही. म्हणजे ह्यांचा अर्थ की देव भेटले नाही म्हणल्यासारखं. परंतु त्याला वाटलं माल गवसला नाही म्हणलं तर याला वाटलं हे चोरच आहे. काय करू, तू छान झालं आमच्यामध्ये तू बी मिसळून घे. ते किती होते? हे किती? हे 4 नव्हे, हे 1 तर 3 1 हां 4 झाले. लक्षात आलं का? हे आजकालचे पोरं लई हुशार आहेत आणि ते पोराचा हिसाब ऐकलं तर आपल्याला डोकं बिघडून जाते. लक्षात आलं का? फार शिकले. कथामध्ये कथा सांगतो आहे की अपवेळ तुम्हाला? हां तेच बरोबर. ते पोरगं फार हुशार होतं. आई अनपड होती आई. आणि ते पोरगं म्हटलं आई, ते हॉस्टेलमध्ये होतं पोरगं, काय दिवाळीच्या सणाला गणपतीच्या सणाला काहीतरी बोलून घेतलं असेल. आई तुला हिसाब करता येते का म्हटलंय. काय हिसाब? 1 2 3 4 5 मोजता येते का? हो बिलकुल मला मोजता येते. ठीक आहे. त्याचे बाबा काय केले होते? 2 लड्डू आणले होते. लाडू त्याचे बाबा ते ठेव म्हणले. टेबलवर ठेवून तो तोंड धुण्यासाठी मध्ये गेला. आईला विचारलं हे मोज म्हणले, हे किती आहे? ते आई म्हणाली आहे 2च. ह्यानं कसं का म्हणतो असं म्हणून 1 2 म्हटल्या बरोबर पोरगं म्हणला 2 आणि 1 किती झाले? 3.
तीनही इथं म्हणले पोरग हाय म्हणले दोनच आहे की अजून एकदा मोजा 1 2 हे 2 हे 1 3 झाले की माय म्हणला नाही रे बाळा 2च आहे. आणि हे गोष्ट कोण बघितले वडील बघितले हे गोंधळ होत असलेले. काय चाललंय तुमचं काय चाललंय लई हुशार झाला तुमचा मुलगा म्हणले काय काय गणित आहे भयानक शिकून आला काय कसं म्हणतो तुम्ही मोजा म्हणले नाही तूच मोज 1 2 बाबा तुम्ही सांगा हे 1 आणि ते 2 म्हणलं की नाही त्याला ते 2 आणि हे 1 किती झाले किती हुशार आहे पोरग बाबा 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 म्हणला ठीक आहे बेटा मी मोजतो म्हणला हे 3 बरोबरी लड्डू आहे 1 लड्डू आई खाऊ दे 1 लड्डू मी खातो उरलेले लड्डू तू खा म्हटले. अति हुशारी बैल रिकामा म्हणतात बघायला हा अतिशाणा बैल रिकामाच राहिला तो पोरगा खाऊन गेले आई वडील 1 लड्डू. तसं अति हुशारी बी करू नये. तर त्याला वाटलं हे बी रात्रभर चोरी करून आला माल भेटला नाही म्हणतो माल म्हटलं तर देव समजून भेटलं हा. तर उद्या आपण काय करू तो चोरी करण्यासाठी जाऊ आमच्या सोबत चला म्हणले लवकर सांगतो तुम्हाला. गेले मग एक्सपर्ट आहे की नाही जाणकार आहे की नाही म्हणून याला संशय वाटला चोराला. तू एक काम कर एवढा तुम काम केलास फेल झालात परंतु आज तुला पास आपण करतो. त्याच्या लक्षात आला बरे बापरे हे लोक चोर आहेत परंतु आता सांगितलं तर माझा फजिती होते म्हणून त्यांनी काय म्हटलं ठीक आहे तुम्ही सांगा. काय नाही आम्ही तिघही आत जातो तू बाहेरून थोडासा माती शिंपडून टाक कोणीतरी दिसलं त्यावेळे माती शिंपडून टाक कुठं रूम मध्ये. माती शिंपडल्याबरोबर आमच्या लक्षात येते की आता कोणीतरी यांना पाहिलेले आहे आम्ही सट्ट दिवशी उडी मारून येतो. अच्छा ठीक है थोड़ा हिंदी में बात करो बोल के सूचना मिला हमें तो थोड़ा सा प्रयास करेंगे हिंदी में बात करने का. जब वो 3 चोर अंदर चले गए बाहर खड़ा था वो देखने के लिए वो संत जब इनको पता चला हे चोर मेरा पीछा लगा हुआ है ये तो भजन मंडली नहीं है ये चोर है लेकिन बोलने से बिगड़ जाता है ऐसा समझ करके क्या किया उन्होंने थोड़ा देर होने के बाद 1 तास होने के बाद जब हाथ को माल लगने वाला था तभी इन्होंने क्या किया अंदर मिट्टी फेंक दिया. अंदर मिट्टी फेंकने से वो घबराहट हो करके बाहर निकल के आ गए. क्या हुआ देखा हाँ वो मैं देखा चलो भाग जाएंगे भाग जाएंगे जंगल में चले गए. तो सही आपने आदमी को देखा है मैं तुम्हारा सांगतो आपको मैं बताता हूँ ज्यादा से ज्यादा आदमी भगवान से डरता है कि आदमी से आदमी से डरता है क्या भगवान से डरता है. आदमी से डरता है भगवान से डरता नहीं है. आप भगवान को डरे तो ये आदमी को डर ही पैदा नहीं होता है. भगवान को डरने वाला आदमी किसी से भी डरता नहीं है. आदमी से डरने वाला आदमी भगवान से डरता नहीं. वैसे ही उन्होंने पूछा किसे देखा उन्होंने बोला मैं भगवान को देखा. पागल भगवान दिखाई देता है तेरे को नहीं मैंने सुना है भगवान हमेशा देखते रहते हैं. जब आप अंदर जाने के बाद पता चला अरे कोई तो नहीं देख रहा है लेकिन भगवान तो यहाँ पे देख रहा है इसलिए मैं मिट्टी फेंका. तब वो 3 चोरों को ऐसा लगा हमारा आंखें आपने खोल दिया. अब तक हमने ऐसा समझा था लोग देखेंगे लेकिन भगवान नहीं देखेंगे. आज पता चला भगवान देखने वाला है. तब से उन्होंने वो चोरी का मामला छोड़ दिया. इनको पांव पकड़ा हमको भी क्या करो मार्गदर्शन करो. वैसे ही सदगुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज जी ने क्या किया अपने का आंखें खोल दिए. इसलिए हम इधर बड़ा कार्यक्रम बना रहे. हमारा भी दृष्टि वैसी ही था. हाँ सृष्टि जैसे दृष्टि वैसे सृष्टि. तो सृष्टि बदलना है तो दृष्टि बदल देना चाहिए. वैसे ही आज
इस अवसर पर अनेक भाविक भक्त तन मन धन सेवा यहाँ पे किया हुए जो लोग हैं यहाँ पे सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमावली का स्मरण करने के लिए जो आप आए हुए इधर, तभी तो आप जहां पर भी बैठे हुए होंगे बहुत बहुत दूर दूर से जो सेवा करने वाले भक्त, हमें तो आना नहीं होता लेकिन हम तो सेवा करना चाहते हैं, ऐसा सोच के भी आपको सेवा किया होगा। उनका भी गुरु महाराज का कृपा आशीर्वाद उनको निरंतर मिलते रहने दो। ऐसे ही कार्यक्रम निरंतर उनका स्मरण करने का सद्भक्ति सद्भाव हमेशा के लिए आपको मिलना चाहिए, ऐसा सोचते हुए और रात तमाम इधर जो भजन का चिंतन इन्होंने किया, वहाँ से उतना दूर से आकर के उनका ही जीवन में, आप सभी का जीवन में सुख शांति समृद्धि आयुष्य आरोग्य ऐश्वर्य गुरु महाराज का कृपा अपने को मिलने दो, ऐसा सोचते हुए आज जो मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी जी आप जो दिखाई दे रहे हैं ना इनको, वो रहने में बहुत सिंपल है, उनका काम भी सिंपल है, कुछ भी अपेक्षा करने वाला व्यक्ति नहीं है। जहाँ एक बच्चा आए तो भी उतना ही बात करेंगे, बड़ा आए तो भी उतना बात करेंगे, समदृष्टि ने न्याहाड़ी, ऐसा जो सोच यहाँ पे रखने वाले संत आपका पास मौजूद है। तो ऐसा गुरु महाराज का कृपा आपको निरंतर मिलना चाहिए, ऐसा सोचते हुए दो शब्द यहाँ पे आप विराम करेंगे। सांब जय नमः पार्वते हर हर डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की हर हर। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज, सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की। तेलुगु में कहा थे, अभी मान्यवर आए हैं, अंधार आहे जीवा पाहिजे, आपा अंधार आहे जीवा पाहिजे, या गीतेश काढलेला शिवानंद शिवाचार्य महाराज पाहिजे। तुमचा आशीर्वाद सतत आम्हाला गंगेसारखं, तुम्हा दोघांचा आशीर्वाद आम्हाला लाभो। या ठिकाणी आमचे मान्यवर सोशल वर्करजी आणि या जजेस कॉलनीचा रिलेशन कभी भी सुख दुख में या जजेस कॉलोनी आते साथ में बहुत भाग्यवान है, क्योंकि शिवानंद शिवाचार्य मावली जिसका वाणी सुनने का योग आता है उसका जीवन पावन होता है। 2-3 बार फेल हो गए मगर अगली बार तुम पास हो जाएंगे। इसलिए शिवारेड्डी गारू यहाँ आए हैं, उनको भास्कर जजेस कॉलोनी की ओर से उनका सम्मान करें। आपा के पहला दीपिका का मदद करते हैं, उनके बाद भास्कर आप आइए, सामा रेंगारेड्डी गारू का सम्मान कीजिए। सोशल वर्कर है इस तेलंगाना इस विकास कॉलोनी में। रामेश्वर जी आपका भी अशोक राव जी रामेश्वर जी का सम्मान कीजिए। गंगाधर गौड़ जी भारत बड़े गंगाधर गौड़ जी का सम्मान कीजिए। कृष्णा रेड्डी गारू आप भी एस्पेक्ट पे आइए, अप्पा का आशीर्वाद दीजिए और जजेस स्वामी का सम्मान स्वीकार कीजिए। और मैं रेड्डी गारू बोलता हूँ कि हर साल यहाँ 2 मावड़ी विष्णुदेकर मावड़ी में आने वाले और 2-3 मावड़ी आते हैं, तुम्हारा सहयोग यहाँ होना चाहिए, क्योंकि संत सेवा करने से अपना जीवन पावन हो जाता है। तो बहुत पावन हो गए इस नगरी के कॉलोनी के राजपुरे और उनके सौभाग्य जी अब आरती लेके आए। दो ही गुरुवारे का महाआरती करना है। राजपुरे सौभाग्य जी नौकरिया या ठिकाणी एवढे भजन मंडळ आपण सुद्धा आता तारीफ केलेली आहे, एवढे भजन मंडळ योग कसा जोडलेला आहे।
आणि हे सर्व कार्य आमचे मल्लिकार्जुन शिवपुरी भाऊ कावळगावकर यांनी इथे करून आले आहेत. त्यांचं सुद्धा इथे आम्ही कॉलनीच्या वतीनं त्यांचा सत्कार केला आमच्या केल्यासारखं त्यांचा सन्मान करावा. मल्लिकार्जुन भाऊ शिवपुरी या ठिकाणी आमचे संग्राम भाऊ कामगावकर, महेश भाऊ कराटे, आमचे सर्व महिला माऊली यांच्यासाठी कॉलनी करून जोरदार टाळ्या होता. त्यांचा सन्मान करा. शब्द सन्मान सर्व महिला माऊली सुद्धा मराठी कावळगाव सगळ्यांचे मन भावनेनं हार्दिक हार्दिक स्वागत. राजू पुढे आणि आरती होताना कोणी उठू नका. राजपुरी त्यांची सहभागी खानोळा बरोबर यांची आरती करतील. सगळ्यांनी आरती सहभागी व्हावं आणि आपले नागरिकांची काही सुंदर आरती करतील. सगळ्यांनी बसून घ्या. कुठे गेले राजू?